तुझ्या मनात आत्ता तिच्याविषयी इन्सिक्युरिटी असू शकते याची कल्पना आहे मला, पण ती खरंच चंचल किंवा अस्थिर मुलगी नाहीये। तिच्यामध्ये तो एक प्रकारचा ठहराव आहे, माणसांना जोडणारी, त्यांना समजून घेणारी मुलगी आहे ती आपल्या घरात आली ना की तुला कळेल मी काय म्हणतोय ते। मला तुला दुखवायचं नाहीये श्री, पण तुझ्या हिताशिवाय दुसरं मोठं जगात मला काहीही नाहीये। ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये। माझा तुला राग येईल मला कल्पना आहे, पण काही वर्षांनी तुझ्या आजीची भूमिका तुला कळेल। तुला दुसरी कुठलीही चांगली मुलगी मिळेल श्री। मला दुसरी चांगली मुलगी नकोय, माझं जान्हवीवर प्रेम आहे। मला तुझ्या भावना समजतायत श्री। आजी नाही समजू शकतेस तू। तुझं हित तिचा नाद सोडण्यातच आहे श्री। तिचा नाद सोडण्याआधी मला स्वतःला सोडायला लागेल। श्री, हा काय बोलतोयस तू? असं अभद्र बोलू नकोस रे बाळा। माझं आयुष्य तुला लाभू दे। तुला काय झालं तर एक नाही 6 जीव जातील। नको रे असं बोलूस। एकदा सोसले मी हे सगळं, आता पुन्हा सोसायची ताकद नाही रे बाबा माझ्यात। अगं मोठी आई, तुम्ही दोघ जण काय इतकी टोकाची भूमिका घेताय? अगं शांतपणे विचार करू शकतो ना आपण। आणि श्री, आई जे काही म्हणतेय त्या मागे काहीतरी नक्की कारण असणार आहे। तू का अशी भाषा वापरतोयस? आई प्लीज, श्री म्हणतोय तर त्याला करू दे ना जान्हवीशी लग्न। हो, मलाही तसंच वाटतं। म्हणजे आई, तुम्हीच एकदा सांगितलं होतं ना कुठल्याशा आध्यात्मिक पुस्तकातलं की मूल आपलं असलं तरी आपला त्याच्यावर हक्क नसतो। तो आणि त्याचं नशीब, आपण काय करू शकतो? आणि आई सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम आहे हो त्या दोघांचं एकमेकांवर। आई तुम्ही सांगा ना श्रीला की त्यांनी जान्हवीशी लग्न केलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये। तू असं वेड्यासारखा विचार करू नकोस। हे बघा, तुम्ही कुणीही मध्ये पडायचं नाहीये, आणि ते जमत नसेल तर जा इथून। पण मला तुमच्याकडून एक अक्षरही ऐकायचं नाहीये। आजी अगं त्यांच्यावर का रागवतेस? त्यांची काहीच चूक नाहीये, मीच चुकीचं बोललोय। श्री, तू खूप इंटेन्स आहेस। तुझ्यासाठी नातं म्हणजे जीवाला जीव देणं, नाहीतर नातच न ठेवणं। तुझ्याकडून असलेल्या नात्याबद्दल मला तिळमात्र शंका नाहीये, पण तिच्याकडून हे नातं तितकंच पक्क, इंटेन्स आणि पवित्र आहे का, हा मुद्दा आहे। नक्कीच आहे आजी। असं तुला वाटतंय? सुरुवातीला सगळं छान असतं रे, पण पहिला बहर ओसरला की खरी माणसं कळतात। नात्याचा खरा कस लागतो। हे बघ, नवरा बायकोच्या नात्यात एक वेळ आकर्षण नसलं तरी चालेल, पण प्रेम आणि विश्वासाला पर्याय नाही। आजी तुझा शब्द मला मान्य आहे, पटतोय मला। आणि हे काय तू मुद्दामून करत नाहीयेस हेही माहितीये। तुला आता भीती वाटतेय, तुला काळजी वाटतेय माझी। पण आजी अगं, माझी जान्हवीला जर एका जन्माची कमिटमेंट असेल ना तर तिची मला 7 जन्मांची कमिटमेंट आहे। या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत श्री। अगं मनात असल्याशिवाय नाही कोणी बोलत असं। मग अशी 7 जन्माची कमिटमेंट तिने अनिलशी लग्न ठरवताना केली होती? नाही। का? कारण तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतं, आणि तरीही ती त्याच्याशी लग्न करायला तयार झाली। त्याची काही वेगळी कारणं होती। म्हणजे लग्न सहचर्याशिवाय इतर कारणांसाठी ती करू शकते? आजी आपण प्लीज या सगळ्यात नको ना पडूया। मी तुझ्या पुढे हात जोडतो अगं। हे बघ, मला कुठलंही भांडण जिंकायचं नाहीये तुझ्याशी। मी नेहमी हरतो त्यात, आणि त्याचा आपल्या दोघांना खूप त्रास होतो अगं।
मला तुला विश्वासानं जिंकायचंय. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये श्री. अय्याजी, माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये म्हणून मी तुला टाळत नाहीये. मला तुला दुखवायचं नाहीये म्हणून टाळतोय मी. तू भागीरथी गोखलेशी बोलतोयस हे विसरू नकोस. माझे अंदाज, माझी पारख, माझी अटकळ कधीही चुकायची नाही. शून्यातून उभं केलंय मी हे सारं विश्व. कर्तबगारीवर, स्वतःच्या हुशारीवर, कुणाचाही आधार किंवा मदत न घेता. तुझ्या उत्तराने मी कोसळेन असं वाटतंय तुला? भागीरथी कुठल्याही धक्क्यांना घाबरत नाही. कुठल्याही तंट्यांनी ती तुटतही नाही. भागीरथीला हरवणं एवढं सोपं नाहीये श्री. मला असं वाटत होतं की मी आतापर्यंत माझ्या आजीशी बोलतो, पण नाही. भागीरथी गोखल्यांना हा सगळा प्रश्न वादविवादानं सोडवायचा असेल ना तर माझी तयारी आहे. भागीरथी गोखले हा सगळा वाद नको असलेल्या टोकावर घेऊन चालल्या, त्याची कृपया माझ्या आजीनं नोंद घ्यावी. माझ्या आजीनं हेही लक्षात घ्यावं की गेली 28 वर्ष त्यांचा नातू त्यांच्यावर प्रेम करतोय, त्यांना जपतोय, त्यांना कधीही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतोय. पण भागीरथी गोखलेंना श्रीरंग गोखलेशी वाद घालूनच हा प्रश्न सोडवायचा असेल ना तर मला पटो न पटो मला यात पडावंच लागणार. मी तुम्हा सगळ्या जणींवर जेवढं प्रेम करतो ना तेवढंच प्रेम मी जान्हवीवर सुद्धा करतो. त्यामुळे जर तिच्यावर काही आरोप होत असतील तर त्यांचं खंडन करण्यासाठी मला यात पडावंच लागणार. तुझ्या आजीला कधी कधी भागीरथी गोखले व्हावं लागतं. कारण तू जिला डिफेंड करतोयस ती डिफेंड करण्याच्या योग्यतेची नाहीये हे तुला कळत नाही. काय झालं? अगं श्रीला फोन करत होते, आधी बेल वाजली तर त्याने उचलला नाही. मी आता पुन्हा डायल केला तर स्विच ऑफ आहे. मीटिंग मध्ये असेल ना? नाही अगं, म्हणजे जनरली असं होत नाही. तो कॉल बॅक करतो मला. कामात असेल तो. कशाला एवढं टेन्शन घेतेस? तो तुला फोन करेल तुझा मिस कॉल बघितला की. काय झालंय? तो आजींशी बोलणार होता. कशाबद्दल? गीता, आमच्याबद्दल. मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हे बघ, एरवी जर त्याने फोन उचलला नसता तर मला टेन्शन आलं नसतं, पण हो आता भीती वाटतेय मला. तुला भीती वाटते कारण तुला घाबरायला आवडतं. उगाच काहीतरी विचार करत बसतेस. तू प्रत्येक गोष्टीकडे भिवूनच बघायचं ठरवलंयस का आजकाल? रिलॅक्स, टेक इट इझी. तू म्हणतेस तसंच असू दे, पण मला माझं मन सांगतंय ग काहीतरी अडचणीत आहे. मग तुझ्या मनाला सांग जरा गप्प बसायला. गीता, माझी भीती जर खोटी ठरली ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होणार आहे. ती खोटीच ठरणार आहे कारण तुझ्या भीतीला काही बेसच नाहीये. आलेच मी. मला सांग ना श्री, अनिलशी लग्न ठरवताना तिने त्याला 7 जन्माची कमिटमेंट दिली होती का? नव्हती. मी तुला ऑलरेडी सांगितलंय.
म्हणजे त्याच्याशी लग्न ठरवण्यामागे तिचा वेगळा हेतू होता नाईलाज होता. आणि तुझ्याशी लग्न करताना तिचा तो हेतू किंवा नाईलाज नाही. नाही कशावरून? आई आजी तिचं प्रेम आहे माझ्यावर आणि मी एक श्रीमंत माणूस म्हणून तिच्या समोर कधी गेलोच नाहीये. आम्ही आधी माणूस म्हणून एकमेकांना आवडायला लागलो आणि मग यानंतर त्या माणसाचा काय हुद्दा आहे, तो कोण माणूस आहे, हे सगळं इमटेरियल ठरतं. आई आजी पैसा, घर, गाडी आणि लक या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या बाजूने असतात ना, तेव्हा समोरच्या लेस फॉर्च्युनेट माणसाला जज करणं फार सोपं असतं. कारण त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच नसते. तुम्ही तुमच्या सेफ झोन मध्ये जेव्हा असताना तेव्हा समोरच्याला अनैतिक ठरवणं याच्यात काही फार कष्ट नाही लागत. आपण जेव्हा आपल्या स्वतःला त्याच्या जागी ठेवून त्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की तो माणूस चुकला नाहीये, तो बरोबर होता. आणि आई आजी जान्हवी काही सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला नाही आलीये. तिला सतत स्ट्रगल करावा लागतोय स्वतःला जगवण्यासाठी, तिच्या फॅमिलीला जगवण्यासाठी. आणि तिच्यासाठी तिच्या सुखापेक्षा तिच्या फॅमिलीचं सुख हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तिने अनिल बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावर ती ठाम होती. आणि हे सगळं ती ज्या फॅमिलीसाठी करत होती त्या फॅमिलीचा अनिल रिस्पेक्ट करत नाहीये हे तिला जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिने लग्न करायला नकार दिला. आणि ह्यात तिचं काही चुकलंय असं नाही वाटत मला. गरिबी मीही पाहिली आहे श्री, पण त्या गरिबीचं भांडवल करून मी नीतिमत्ता सोडली नाही. अय्याजी लग्न ठरल्यानंतर ते होण्याआधीच माघार घेणं याच्यात काही अनैतिक आहे असं नाही वाटत मला. मग 18 वेळा तिचं लग्न ठरून मोडलं त्याचं काय? 18 वेळा लग्न ठरून मोडलेलं नाहीये अय्याजी. 18 मुलांशी जुळता जुळता राहिलं असं म्हणू शकतेस तू. मग त्याचं काय कारण असेल असं वाटतं तुला? गेली 28 वर्ष माझं एकही रिलेशन न होण्यामागे जे कारण आहे ना तेच. अय्याजी काही गोष्टी नाही जुळून येत म्हणून त्या माणसाला दोष देण्यात किंवा त्याच्याकडे संशयाने पाहण्यात काहीच अर्थ नसतो. ती चंचल आहे, तिला एकाच मुलाचा विचार करणं जमत नाही याचंही काही समर्थन असेल तर तेही सांगून टाक. अय्याजी आता तू उपहासाने बोलते असे कळतंय मला, पण मला माझी अय्याजी कमी आणि भागीरथी गोखले जास्त दिसत आहे. अय्याजी नको ना असं करूस. नाही सांग ना, काय समर्थन आहे तुझं? या सगळ्याचं एकच समर्थन आहे, हे सगळं खोटं आहे. म्हणजे जी माणसं तिच्या बरोबर आयुष्यभर राहिली आहेत त्यांच्या माहितीला तू तुझ्या 4 दिवसाच्या ओळखीने खोटं ठरवतोयस. माझा जान्हवीवर विश्वास आहे. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं मोठी चूक असते. तुला याचा फक्त पश्चाताप होईल. विचार बेबीला, तिच्या विश्वासाची काय किंमत मोजली आहे तिनं. अय्याजी तो निर्णय आत्याचा होता आणि तो जरी चुकला असला तरी त्याची जबाबदारी तिचीच असल्यामुळे ती खंबीरपणे जगतेय. पुढच्याला ठेस लागल्यानंतर मागच्यानं शिकणं यातच शहाणपणा असतो श्री. अय्याजी अगं ज्याची ठेच त्याला लागू देत ना. दुसऱ्याच्या अनुभवावरनं मी माझं आयुष्य का ठरवू? मला माझे अनुभव घेऊ देत ना. आणि मी जर चुकत असेल तर चुकू दे, शिकेन ना मी. लग्न ही चूक शिकून सुधारता येत नाही श्री. हो, पण म्हणून आपले निर्णय आपण घ्यायचेच नाहीत हा कसला शहाणपणा आहे? तुझा निर्णय घ्यायला तू मोकळा आहेस. जान्हवीशी लग्न करणं हा माझा निर्णय. भागीरथी गोखले या निर्णयाला संमती देऊ शकत नाही. पण मला भागीरथी गोखल्यांच्या संमतीची गरज नाहीये. मला माझ्या आई आजीचे आशीर्वाद हवे. तुला आशीर्वाद देणं म्हणजे तुझा कडेलोट करणं आहे आणि ते मला जमणार नाही. आणि मी जान्हवीला सोडू शकत नाही.
ती जेव्हा या घराचं माप ओलांडेल तेव्हा मी या घराचा उंबरा ओलांडेल. फक्त आमची तोंड विरुद्ध दिशेला असतील. का याची का दरवेळी तुझ्यावरती भागीरथी गोखले स्वार असते? माझी इच्छा आणि तुझा हट्ट यामध्ये दरवेळी तुझा हट्टच का महत्वाचा वाटतो तुला? मला जितकी जान्हवी हवी आहे ना तितकीच तू सुद्धा हवी आहेस माझ्या आयुष्यात. तू मोठा झालायस, तुझे निर्णय तू घेऊ शकतोस. तू बिझनेस मोठा केलास, मी मागे आले. तू लग्न करायचं म्हणतोयस, मागे फिरायला माझी ना नाही. पण तू त्या मुलीबरोबर लग्न करून सुखी होणार नाहीस असं माझं ठाम मत आहे आणि ते चुकीचं असूच शकत नाही. अगं देवाला सुद्धा इतक्या विनवण्या केल्यानंतर तो वितळेल. माझ्या म्हणण्याचा निदान एकदा तरी विचार करेल. काहीतरी सुवर्ण मध्ये काढण्याचा एकदा तरी प्रयत्न करेल तू. पण तुझं मात्र सगळं ठरलंय. तुला मला फक्त ऐकवायचं. आणि ही सगळी चुकीची माहिती तुला कोण आणि का देतंय याची खरंच कल्पना नाहीये मला. पण कुठलीही मिळालेली माहिती व्हेरीफाय न करता त्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे माझ्यावरती अविश्वास दाखवण्यासारखं आहे. आय्याजी, तू जान्हवीला नाही नाकारतेस, तू माझ्या पसंतीला माझ्या इच्छेला नाकारतीयस. आणि आता ह्या उपर मी तुला आणखीन काहीही पटवून देऊ शकत नाही कारण तुला पटवून घ्यायचंच नाहीये. आय्याजी, मी जान्हवीपासून जर आत्ता वेगळा झालो ना तर मी राहणारच नाही अगं. पण तू तुझा दुराग्रह सोडू नकोस. तुला ऐकायचंच नाहीये काही. तू तुझ्या म्हणण्यावर ठाम आहेस. आय्याजी, असं कॉन्व्हर्सेशन नाही होत. याला डिक्टेट करणं म्हणतात. बस. माझ्या मुलांनी माझ्याशी या शब्दात बोलायची कधीही हिम्मत केली नाही. हो, पण ते चूक आणि तू बरोबर असं नाही ठरवू शकत ना आपण. वयाने मोठी माणसंही चुकू शकतात. तू निर्णय घे. तुला जान्हवीशीच लग्न करायचं असेल तर हे घरच काय मी तुझ्या आयुष्यातूनही जायला तयार. Oh God. आय्याजी, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं मला असं म्हणायचं नव्हतं. प्लीज समजून घे ना. त्या मुलीने तुझ्यावर इतकी भुरळ पाडली आहे ना की तू कुणाशी बोलतोयस, काय बोलतोयस याचंही भान नाहीये तुला. तुझं लग्न तुला लाभ. त्या मुलीने एवढी जादू केली आहे तुझ्यावर की तुला आपलं परक कळेनासं झालंय श्री. कधीतरी तुला ते कळेल तेव्हा आपण बोलू. पण ती जर या घरात येणार असेल तर मी या घरात राहणार नाही. आय्याजी प्लीज मला माफ कर. अगं नको ना बोलूस असं. इतकी टोकाची भूमिका का घेतेस? हे बघ, आपण उद्या बोलू. उद्या तुझी किंवा माझी भूमिका बदललेली असणार नाहीये श्री. नाही, आता नको. आपण खरंच उद्या बोलू. माझं ठरलंय. ती किंवा मी. आय्याजी, तू माझा प्रेझेंट आहेस आणि ती माझं फ्युचर. आणि प्रेझेंट की फ्युचर यापैकी एकच काहीतरी ठरव असं सांगून तू मला काय आयुष्य देतेस याची कल्पना आहे का? तू सगळं कळण्या इतका आणि निर्णय घेण्या इतका मोठा झालायस. तू निर्णय घे. तू कुठलाही निर्णय घेतलास तरी मी त्याचं स्वागतच करीन. फक्त ती मुलगी या घरात येणार असेल तर मी या घरात राहणार नाही. आय्याजी,
थांब. माझाही एक निर्णय आहे. हे घर तुझं आहे, तू उभं केलंस, तेव्हा या घरात कोणी यायचं कोणी यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुझा आहे. जान्हवी जर या घरात येणार नसेल तर मीच इथे थांबणार नाही. Thank you.